स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर सेशनला सुरुवात करूया त्याआधी बघून घेऊया आपण एक गुड न्यूज आहे. तर नवीन बॅच ही स्टार्ट झालेली आहे, नवीन ब्रांच इथे. तर नवीन ब्रांच आहे नारंगी नगर. तिथे तुम्ही जर बँकिंग करता प्रिपरेशन करत असाल, MBA CET MCA CET करता करत असाल किंवा इंजिनिअरिंग ॲप्टिट्यूड करता करत असाल तर तुम्ही तिथे जाऊन जॉईन करू शकता. तुम्हाला जर बॅचेस जॉईन करायचे आहे किंवा रजिस्टर करायचं आहे तर तुम्ही आमच्या नंबरला कॉल करू शकता किंवा आमच्या 2 ब्रांचेस आहे, दडानगर ब्रांच आणि दाते कॉलेज ब्रांच. इथे तुम्ही फिजिकली व्हिजिट सुद्धा करू शकता. तुम्हाला जर नंबर हवा असेल तर तो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे, तुम्ही तिथनं जाऊन नंबर घेऊन आम्हाला कॉल सुद्धा करू शकता आणि आम्हाला रीच आउट करू शकता. तर वळूया आता आपण न्यूज कडे. फर्स्ट न्यूज बघूया आपण. ओके, फर्स्ट न्यूज आहे क्रिकेटर शिखर धवन यांनी रिटायरमेंट अनाउन्स केलेली आहे इंटरनॅशनल क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅट मधून. ओके, सो त्यांनी कोणती सिरीज प्ले केलेली आहे बघूया आपण, त्याच्या अचीवमेंट्स काय आहे त्या बघूया. सो धवन यांनी डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेशच्या अगेन्स्ट मध्ये ODI सिरीज इथे लास्ट प्ले केलेलं होतं इंडियाकडनं. 2010 ते 2022 या काळामध्ये त्यांनी 34 टेस्ट, 167 ODI आणि 68 T20 इंटरनॅशनल सुद्धा प्ले केलेले आहे आणि रिप्रेझेंट केलेलं आहे इंडियाला. तर त्यांच्या काही अचीवमेंट्स आहे. तर फास्टेस्ट सेंचुरी ऑन टेस्ट डेब्यू. तर जे ऑस्ट्रेलिया 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट मध्ये त्यांनी प्ले केलेलं होतं तेव्हा 187 रन्स त्यांनी 174 बॉल्स मध्ये सेक्युअर केलेले होते, स्कोर केलेले होते. तर त्यांना फास्टेस्ट सेंचुरी ऑन टेस्ट डेब्यू हे मिळालेलं होतं, त्यांची ही अचीवमेंट आहे. नेक्स्ट आहे लीडिंग रन स्कोरर इन ICC टूर्नामेंट. तर जे ICC टूर्नामेंट्स आहे त्यांनी सेव्हरल ICC टूर्नामेंट्स प्ले केलेले आहे. त्यामधले 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2015 ची वर्ल्ड कप हे इन्क्लुडेड आहे. नेक्स्ट आहे फर्स्ट इंडियन टू स्कोर अ सेंचुरी इन 100 ODI. तर जी 100 ODI झालेली होती, त्यांची जी 100 ODI आहे त्यामध्ये ते फर्स्ट इंडियन आहे ज्यांनी स्कोर केलेली आहे सेंचुरी. तर ती कधी केलेली होती? फेब्रुवारी 2018 मध्ये, जेव्हा साऊथ आफ्रिकाच्या अगेन्स्ट मध्ये प्ले केलेलं होतं तर तेव्हा त्यांनी हा माइलस्टोन अचीव केलेला आहे. फर्स्ट इंडियनचा ज्यांनी स्कोर केलेला आहे सेंचुरी त्यांच्या 100 ODI मध्ये. तर आपली ही न्यूज आपण कव्हर केलेली आहे. त्यामध्ये क्रिकेटर शिखर धवन आहे, त्यांनी त्यांची रिटायरमेंट अनाउन्स केलेली आहे इंटरनॅशनल क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅट मधनं. नेक्स्ट न्यूज कडे वळूया. ओके, नेक्स्ट न्यूज आहे तर जी आता चालू आहे अमान जॉर्डन इथे चालू असलेलं अंडर 17 वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप. इथे इंडियन वुमेन यांनी 185 पॉइंट स्कोर करत फर्स्ट एव्हर टीम टायटल जिंकलेलं आहे. ओके, अंडर 17 वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप मध्ये. तर काही टीम स्टँडिंग्स आहे, म्हणजे फर्स्ट कोण आहे, सेकंड कोण आहे, थर्ड कोण आहे बघूया. तर फर्स्ट प्लेसवर आहे इंडिया विथ 185 पॉइंट, सेकंड प्लेसवर आहे जपान विथ 146 पॉइंट्स आणि थर्ड प्लेसवर आहे काझाकिस्तान विथ 79 पॉइंट्स. तर आता 185 पॉइंट्स सह फर्स्ट एव्हर टीम टायटल हे जिंकलेलं आहे इंडियन वुमेन यांनी आणि ते जिंकलेलं आहे अंडर 17 वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप जे की झालेलं आहे अमान जॉर्डन इथे. तर त्यामधले त्यांचे की परफॉर्मन्स बघूया, कोणी कोणी बेस्ट परफॉर्म केलेला आहे, कोणाकोणाला गोल्ड मिळालेला आहे, कोणाला सिल्वर आणि कोणाला ब्रॉन्झ मिळालेला आहे. तर त्यामध्ये आहे काजल. तर काजल यांनी 69 kg कॅटेगरी मध्ये जिंकलेला आहे गोल्ड मेडल आणि त्यांनी डिफीट केलेला आहे युक्रेनच्या ऑलेक्सेंड्रा रायबॅक यांना विथ 9 आणि 2.3. ओके, 9-2.3. नेक्स्ट आहे श्रुतिका पाटील यांनी सिक्युअर केलेलं आहे सिल्वर मेडल इन 46 kg कॅटेगरी मध्ये आणि त्यांनी लूज केलेलं आहे, म्हणजे जे मॅच झालेली आहे त्यामध्ये सिल्वर गोल्ड करता तर त्यामध्ये लूज केलेला आहे जपानच्या युक कात्सुमे यांना. ओके, सो त्यानंतर त्यांनी सिल्वर सेक्युअर केलेला आहे, म्हणजे गोल्ड कोणाला मिळालेला आहे, जपानच्या युक कात्सुमे यांना. नेक्स्ट आहे राजबाला यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकलेला आहे इन 40 kg कॅटेगरी मध्ये आणि त्यांनी डिफीट केलेला आहे जपानच्या मोनाका उमेकवा यांना
11-5 पॉइंटनी त्यांनी डिफीट केलेला आहे. नेक्स्ट मुस्कान यांनी जिंकलेला आहे ब्रॉन्झ मेडल इन 53 kg कॅटेगरी मध्ये आणि डिफीट केलेला आहे त्यांनी USA इसाबेला गोन्झेस यांना बाय टेक्निकल सुपिरियॉरिटीजनी. ओके, तर हे आहे त्यांच्या की परफॉर्मन्स, ज्याच्यामध्ये काजल यांनी गोल्ड मेडल जिंकलेला आहे 69 kg कॅटेगरी मध्ये. श्रुतिका पाटील यांनी सिल्वर मेडल सेक्युअर केलेला आहे 46 kg कॅटेगरी. नेक्स्ट राजबाला यांनी ब्रॉन्झ सेक्युअर केलेला आहे 40 kg कॅटेगरी मध्ये आणि मुस्कान यांनी ब्रॉन्झ मेडल सेक्युअर केलेला आहे 53 kg कॅटेगरी मध्ये. आणि टीम स्टँडिंग मध्ये फर्स्ट प्लेस वर आहे इंडिया विथ 185 पॉइंट्स. सेकंड प्लेस वर आहे जापान विथ 146 पॉइंट्स आणि थर्ड प्लेस वर आहे काझाकिस्तान विथ 79 पॉइंट्स. ओके, सो ही आहे अंडर 17 वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप जी की अमान जॉर्डन इथे चालू आहे. त्यामध्ये 185 पॉइंट्स हे सिक्युअर करत फर्स्ट एव्हर टीम टायटल इंडियन वुमेन्सनी जिंकलेला आहे. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज आहे आता ही आहे एक्सरसाइज इन इंडिया आणि श्रीलंका मधली. तर ती कोणती एक्सरसाइज आहे, त्या एक्सरसाइजचं नाव काय आहे बघून घेऊया आपण. तर हाय कमिशनर ऑफ इंडिया टू श्रीलंका संतोष झा आणि श्रीलंकाचे स्टेट मिनिस्टर ऑफ डिफेन्स प्रिमिथा बांदारा तेनाकू यांनी विटनेस केलेला आहे फायनल एक्सरसाइजला, जी की 10th एडिशन होती या एक्सरसाइजची. तर इंडिया श्रीलंका जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज जिचं नाव आहे मित्रशक्ती. तर मित्रशक्ती हे एक्सरसाइजचं नाव आहे. श्रीलंका आणि इंडिया मधली जी जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज आहे तिचं. तर तिला 10th एडिशन होतं हे आणि तिला फायनल एक्सरसाइज जी आहे ती विटनेस केलेली होती हाय कमिशनर ऑफ इंडिया टू श्रीलंका संतोष झा यांनी आणि श्रीलंकाचे स्टेट मिनिस्टर ऑफ डिफेन्स प्रिमिथा बांद्रा टेनाकू यांनी. ओके, आणि ही जी एक्सरसाइज आहे ही पार पडलेली आहे श्रीलंकाच्या मदुरू ओया आर्मी ट्रेनिंग स्कूल मध्ये. तर दोन्ही पण साईडचे पर्सनल्स जे आहे ते या मल्टिपल टॅक्टिक्स ड्रिल्स मध्ये एंगेज होते. त्यामध्ये हे एक्सरसाइजचा एम आहे, उद्देश आहे एनहान्स करणे इंटरऑपरेबिलिटी दोन्ही कंट्रीज मधली, इंडिया आणि श्रीलंका मधली, आणि स्ट्रेंथन करणे बायलॅटरल टाईज. सो इंडियन कॉन्टिंजंट्स मधले किती पर्सनल्स त्या एक्सरसाइज मध्ये त्यांनी भाग घेतलेला होता ते बघूया. तर इंडियन कॉन्टिंजंट मधले होते 106 पर्सनल. ओके, तर रिप्रेझेंट कोणी केलेलं होतं, जे की बटालियन आहे ऑफ राजपुताना रायफल्स मधले जे बटालियन आहे त्यांनी रिप्रेझेंट केलेलं होतं. आणि अलॉंग विथ पर्सनल फ्रॉम अदर आर्म्स आणि सर्व्हिसेस मधले पण पर्सनल्सनी त्यामध्ये भाग घेतलेला होता त्या एक्सरसाइज मध्ये. श्रीलंकाचे कॉन्टिजेंट्स कोणते होते, कोणी रिप्रेझेंट केलेलं आहे तिथे गजाबा रेजिमेंट. ओके, तर गजाबा रेजिमेंट आहे श्रीलंकन आर्मी मधले. तर तिथल्या गजाबा रेजिमेंट मधले जे पर्सनल्स आहे त्यांनी रिप्रेझेंट केलेलं आहे श्रीलंका कडून या एक्सरसाइज मध्ये, जिचं नाव आहे मित्र शक्ती. सो अॅन्युअल ट्रेनिंग इव्हेंट जी मित्र शक्ती जी आहे ही एक अॅन्युअल एक्सरसाइज आहे जी कंडक्ट करण्यात येते अल्टरनेटली इंडिया आणि श्रीलंका मध्ये. आणि प्रिव्हियस एडिशन जे आहे ते पार पडलेलं होतं नोव्हेंबर 2023 मध्ये पुणे इथे. तर पुणे इथे ही मित्रशक्ती जी आहे ती प्रिव्हियसली पार पडलेली होती. प्रिव्हियस एडिशन जे होतं 9th एडिशन. ओके, सो ही आहे मित्रशक्ती जी की आहे जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज बिटवीन इंडिया अँड श्रीलंका. ओके, आणि ही पार पडलेली आहे श्रीलंकाच्या मदुरू ओयाच्या आर्मी ट्रेनिंग स्कूल मध्ये. नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट न्यूज आहे आता जे युनियन कॅबिनेट आहे ज्याचे हेड आहेत, जी चेअर बाय आहे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी. तर यांनी एक अप्रूव्ह केलेली आहे स्कीम. ओके, तर त्या स्कीमचं नाव आहे युनिफाईड पेन्शन स्कीम. तर ही नवीन स्कीम अप्रूव्ह केलेली आहे गव्हर्नमेंट एम्प्लॉईज करता. तर काय आहे त्या स्कीम मध्ये बघून घेऊया आपण सविस्तरपणे. तर काही त्याचे की पॉइंट्स आहेत, त्यामध्ये पेन्शन बेनिफिट्स काय मिळणार आहेत. तर त्यामध्ये बेनिफिट्स आहे UPS म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीम हे प्रोव्हाइड करणार आहे अश्युअर्ड पेन्शन. तर ज्यामध्ये जे लास्ट रिटायरमेंटच्या आधीचे जे लास्ट 12 मंथ्स आहे त्यामधली जे ऍव्हरेज बेसिक सॅलरी आहे
त्याचे 50%, ओके, त्याचे 50% जे आहे ते प्रोव्हाइड करणार आहेत एम्प्लॉयला, आणि त्यांची जी सर्व्हिस आहे त्यांनी मिनिमम 25 इयर्सची सर्व्हिस कंप्लीट केलेली असेल त्यांना ही बेनिफिट जे आहे पेन्शन बेनिफिट मिळणार आहे. ओके, हा झाला फर्स्ट पॉइंट पेन्शन बेनिफिटचा. सेकंड आहे आता फॅमिली पेन्शन. तर फॅमिली पेन्शनला काय मिळणार आहे? सो त्यामध्ये या स्कीम मध्ये इन्क्लूड आहे फॅमिली पेन्शन सुद्धा. तर त्यामध्ये 60% ही जी पेन्शन आहे पेन्शनरच्या फॅमिलीला मिळणार आहे जर पेन्शनरची डेथ झाल्यानंतर. ओके, तर ही आहे फॅमिली पेन्शन. मिनिमम पेन्शन अश्युरन्स काय आहे आता? तर या युपीएसच्या अंडरमध्ये, युनिफाईड पेन्शन स्कीमच्या अंडरमध्ये मिनिमम पेन्शन जी आहे ₹10,000 पर मंथ ही गॅरंटीड गव्हर्नमेंट एम्प्लॉयला प्रोव्हाइड करण्यात येणार आहे ज्यांची सर्व्हिस जी आहे ते 10 वर्ष त्यांनी कंप्लीट केलेली आहे त्यांना. ओके, ज्यांची सर्व्हिस 10 वर्ष कंप्लीट केलेली आहे त्यांनी सर्व्हिस, त्यांना गॅरंटीड ₹10,000 पर मंथ ही प्रोव्हाइड करण्यात येणार आहे अंडर युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये. सोबतच फॅमिली पेन्शन मध्ये 60% पेन्शन जे आहे ती सुद्धा प्रोव्हाइड करण्यात येणार आहे फॅमिलीला आफ्टर द डेथ ऑफ पेन्शनर. ओके, आणि पेन्शन बेनिफिट काय आहे त्यामध्ये, जर जे रिटायर झालेले आहे तर रिटायर होण्याच्या आधी आणि ज्यांची 25 वर्ष त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे ऍज अ गव्हर्नमेंट एम्प्लॉय म्हणून, तर त्यांना जे लास्ट रिटायरमेंटच्या आधीचे जे लास्ट मंथ्स आहे त्याची ऍव्हरेज बेसिक सॅलरीचे 50% सुद्धा त्यांना पेन्शन मिळणार आहे. नेक्स्ट आहे आता एम्प्लॉय चॉईस. तर गव्हर्नमेंट एम्प्लॉयला ही चॉईस आहे, ते चूज करू शकतात की जी एक्झिस्टिंग नॅशनल पेन्शन स्कीम आहे ती त्यांना पाहिजे आहे की न्यूली अप्रूव्ड युनिफाईड पेन्शन स्कीम. तर या दोन स्कीम मधनं एम्प्लॉय जे आहे ते चूज करू शकतात की त्यांना कोणती स्कीमवर ठाम राहायचं आहे, कोणती स्कीम त्यांना घ्यायची आहे. ओके, तर हे झालेलं आहे स्कीम बद्दल, जी की युनिफाईड पेन्शन स्कीम जी अप्रूव्ह केलेली आहे द युनियन कॅबिनेट, जी की चेअर करतात प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी. तर ही गव्हर्नमेंट एम्प्लॉय करता अप्रूव्ह करण्यात आलेली आहे. नेक्स्ट बघूया न्यूज आपण. नेक्स्ट न्यूज आहे एशियन सर्फिंग चॅम्पियनशिप 2024. तर यामध्ये इंडिया यांनी सिल्वर मेडल, मरुबा कप यामध्ये सिल्वर मेडल जे आहे टीम इव्हेंटनी मिळवलेला आहे, जे की झालेलं आहे मालदीव इथल्या थुलुझदो इथे. ओके, मालदीव इथल्या थुलुझदो इथे झालेलं एशियन सर्फिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये मारुबा कप करता इंडिया यांनी सिल्वर मेडल जिंकलेला आहे टीम इव्हेंट मध्ये. तर फायनल आउटकम्स काय आहे त्यामध्ये बघूया. गोल्ड मिळालेला आहे जपानला, त्यांनी स्कोअर केलेला आहे 58.40. सिल्वर जे आहे ते इंडियाला मिळालेला आहे तर त्याचा स्कोअर आहे 24.13. ब्रॉन्झ मेडल मिळालेला आहे तायपी यांना, स्कोअर आहे 23.93. फोर्थ प्लेसवर आहे चायना विथ 22.10 स्कोअर. आणि सेमीफिनालेचा जो परफॉर्मन्स आहे त्यामध्ये इंडियन टीम मध्ये कोण कोण होते, तर त्यामध्ये होते कमली पी, अजेश अली, श्रीकांत डी, संजय सेल्वमनी यांनी फर्स्ट प्लेस सेक्युअर केलेला आहे हीट 2 सेमीफिनाले मध्ये आणि त्यांचा स्कोअर होता 32.16. ओके, तर हे आहे सेमीफिनालेचा परफॉर्मन्स. आणि ओव्हरऑल परफॉर्मन्स मध्ये सिल्वर मेडल हा इंडियाला मिळालेला आहे आणि त्यांचा स्कोअर आहे 24.13. नेक्स्ट आता हिस्टोरिक कॉन्टेस्ट बघून घेऊया आपण काय आहे तो. तर जे एशियन गेम्स 2026, ओके, जे की हेल्ड होणार आहे जापानच्या आयची नाग्यो इथे. ओके, आयची नाग्यो इथे होणारे एशियन गेम्स 2026 यामध्ये फर्स्ट एव्हर कोटा जो आहे सर्फिंग मध्ये, हा कोटा जो आहे तो मिळवलेला आहे इंडियाने आणि बोथ इंडियन मेन्स आणि वुमेन्स टीम त्यामध्ये कम्पीट करणार आहे त्या इव्हेंट मध्ये. सो हा कोटा मिळवल्याच्या नंतर ही जी मेडल जो आहे सिल्वर मेडल हा सेक्युअर केलेला आहे इंडियाने. तर हा एक हिस्टोरिक कंटेस्ट आहे. तर एशियन गेम्स 2026 मध्ये आता इंडियन मेन्स आणि वुमेन्स टीम सुद्धा आता तिथे कम्पीट करणार आहेत. तर इंडिव्हिज्युअल अचिव्हमेंट बघून घेऊया आपण कोणी केलेली आहे. हरीश मुथू हे फर्स्ट इंडियन आहे ज्यांनी क्वालिफाय केलेला आहे क्वार्टर फिनाले एशिया सर्फिंग चॅम्पियनशिप मध्ये.
ओके, तर हा एक इंडिव्हिज्युअल अचिव्हमेंट होता जो की हरीश मुथूचा आहे. आणि सोबतच इंडिया यांनी सिल्वर मेडल जिंकलेला आहे एशियन सर्फिंग चॅम्पियनशिप 2024च्या मरुभा कप मध्ये. ओके, सो जी हेल्ड करण्यात आलेली आहे, जी हेल्ड झालेली आहे चॅम्पियनशिप मालदीवच्या थुलुस धू इथे. नेक्स्ट न्यूज बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज आहे बॅडमिंटनची. तर बॅडमिंटन मध्ये सविस्तरपणे न्यूज बघून घेऊया आपण. इंडियाचे टॉप ज्युनियर बॅडमिंटन प्लेयर जिचं नाव आहे तन्वी पात्री यांनी क्लिंच केलेलं आहे अंडर 15चं गर्ल्स सिंगल टायटल. ओके, अंडर 15 गर्ल्स सिंगल टायटल त्यांनी क्लिंच केलेलं आहे एशिया अंडर 17 अँड अंडर 15 ज्युनियर चॅम्पियनशिप मध्ये, जे की हेल्ड करण्यात आलेलं आहे चायना इथल्या चेंगडू इथे. ओके, चायना इथल्या चेंगडू इथे झालेल्या अंडर 17 आणि अंडर 15 ज्युनियर चॅम्पियनशिप मध्ये अंडर 15 गर्ल्स सिंगलचं टायटल मिळवलेलं आहे टॉप ज्युनियर बॅडमिंटन प्लेयर तन्वी पात्री हिने. तर तिच्या अचिव्हमेंट बघून घेऊया आपण. तन्वी पात्री ज्या की इंडियाच्या आहे त्यांनी टायटल क्लिंच केलेला आहे आणि तिने डिफीट कोणाला केलेलं आहे, व्हिएतनामच्या न्युग्युन थी थू ह्युगेन यांना. ओके, फायनल मध्ये त्यांनी व्हिएतनामच्या न्युग्यू थी थू ह्युन यांना डिफीट करत क्लिंच केलेलं आहे हे टायटल. ओके, तिचे एज आहे 13 इयर्स ओल्ड आहे तन्वी. त्यांनी ही टायटल जे आहे ते विदाउट ड्रॉपिंग अ सिंगल गेम, तिने सिंगल गेम पण ड्रॉप केलेला आहे आणि केलेला नाही आहे आणि त्यानंतर हा टायटल तिने जिंकलेला आहे. सेमीफिनालेचा परफॉर्मन्स बघितला गेला तर तिने डिफीट केलेला आहे थायलंडच्या 6 सीड पुंगवे काकनी यांना आणि स्कोर केलेला आहे 21-9 21-10 हा स्कोर. ओके, तर तिचे जे अदर नोटेबल परफॉर्मन्स बघू घेऊया आपण. आता हे तर झालं गर्ल्स सिंगल, आता आहे बॉयज सिंगल. तर बॉयज सिंगल मध्ये गणाना दत्तू टीटी जे की इंडियाचे आहे त्यांनी ब्रॉन्झ मेडल पटकावलेलं आहे इंडोनेशियाच्या राधिवथू बायू वर्धना यांच्याकडनं ते लूज झालेले आहे सिल्वर मेडल मध्ये आणि त्यांनी ब्रॉन्झ मेडल पटकावलेलं आहे. ओके, सो इंडोनेशियाकडनं ते लूज झालेले आहे आणि त्यांनी ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं आहे गणाना दत्तू टीटी यांनी अंडर 17 बॉयज सिंगलचं. ओके, सो ही न्यूज आपली होती. इंडियाचे टॉप ज्युनियर बॅडमिंटन जे आहे तन्वी पात्री यांनी क्लिंच केलेलं आहे अंडर 15चं गर्ल्स सिंगलचं टायटल इन एशिया अंडर 17 अँड अंडर 15 ज्युनियर चॅम्पियनशिपचं आणि जे की हेल्ड झालेलं आहे चायना इथल्या चेंगडू इथे. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी MOU साइन केलेला आहे विथ जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी सोबत. तर कशा करता हा MOU साइन झालेला आहे, फायनान्स करण्याकरता वेरियस अपकमिंग प्रोजेक्ट्स. तर काय प्रोजेक्ट्स आहे ते बघूया आणि किती वर्थ आहे, किती त्याच्यासाठी वर्थ लागलेली आहे, त्या प्रोजेक्ट साठी किती फंड रेज झालेले आहे बघूया आपण. सो MOU चा पार्ट म्हणून REC म्हणजे रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड हे प्रोव्हाइड करणार आहे फंड अप टू 45,000 करोडचा JNPS इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट करता, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे डेव्हलपमेंट वाधवान पोर्टचं. ओके, सो वाधवान पोर्टचं त्या डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे आणि टोटल REC यांनी फंड प्रोव्हाइड केलेलं आहे कितीचं, ₹45,000 करोडचं. तर पर्पज काय आहे, फायनान्स करणे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टला, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे मी तुम्हाला आधी सांगितलं वाधवान पोर्टचं डेव्हलपमेंट यामध्ये इन्क्लूड आहे. सोबत RECचा रोल काय आहे, हे एक पब्लिक सेक्टर नॉन बँकिंग फायनान्स कंपनी आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग कंपनी IFC जे की प्रोव्हाइड करते लोन फॉर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करता. तर RECचं फायनान्शियल स्टेटस काय आहे, लोन बुक आहे त्याचं ₹5.30 लाख करोड आणि नेट वर्थ आहे त्यांची ₹72,351 करोड. ओके, JNPA चा प्रोजेक्ट काय आहे, तर हा एक वाधवान प्रोजेक्ट आहे. हा एक इंडियाज लार्जेस्ट पोर्ट डेव्हलपमेंटचा पार्ट आहे आणि प्लॅन सुद्धा आहे ज्याची व्हॅल्यू आहे ₹76,220 करोड आणि ज्याच्यामध्ये JNPA चे होल्डिंग आहे 74% इंटरेस्ट. ओके,
तर एक्सपेक्टेड टू रँक अमंग द वर्ल्ड टॉप 10 कंटेनर हँडलिंग पोर्ट. तर हा एक MOU साइन झालेला आहे रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी मध्ये, ज्याच्यामध्ये ते प्रोव्हाइड करणार आहेत फायनान्स व्हेरियस अपकमिंग प्रोजेक्ट्सला आणि त्यामध्ये इन्क्लूड राहणार आहे वन ऑफ द वाधवाना पोर्टचं डेव्हलपमेंट सुद्धा. नेक्स्ट न्यूज बघूया आपण आता. नेक्स्ट न्यूज आहे बंधन बँक यांनी लॉन्च केलेला आहे अवनी नावाचा एक सेव्हिंग्स अकाउंट, जे की फुल्ली कोणाकरता राहणार आहे, वुमेन्स करता राहणार आहे. तर काय प्रोव्हाइड करणार आहे त्यामध्ये बघूया आपण. बंधन बँक यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे एक नवीन सेव्हिंग्स अकाउंट, त्याचं नाव आहे अवनी. ओके, स्पेसिफिकली ते राहणार आहे फक्त वुमेन्स करता आणि त्यांना त्यांचं कॅटर करण्याकरता फायनान्शियल नीड्स वुमेन्स करता. सो त्याच्यामध्ये काही फीचर्स आहे, काही बेनिफिट्स आहेत, तर ते बेनिफिट्स बघूया आपण. सो अवनी जे आहे, जे अवनी अकाउंट मध्ये इन्क्लूड राहणार आहे डेबिट कार्ड. ओके, तर हे डेबिट कार्ड जे आहे ते फ्री एअरपोर्ट लॉन्च जे आहे, फ्री एअरपोर्ट लॉन्च ऍक्सेस सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे. ओके, आणि पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स अप टू ₹10 लाख सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे आणि ₹3.5 लाखचं ते लॉस्ट कार लायबिलिटी सुद्धा त्यामध्ये कव्हर करणार आहेत. तर हे बेनिफिट मिळणार आहे या अवनी अकाउंट मध्ये, जे की इन्क्लूड आहे डेबिट कार्ड. जे डेबिट कार्ड आहे ते फ्री एअरपोर्ट लॉन्च ऍक्सेस प्रोव्हाइड करणार आहे आणि पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स ₹10 लाख सोबतच ₹3.5 लाख हे लॉस्ट कार्ड लायबिलिटी मध्ये कव्हर करणार आहे. नेक्स्ट आहे ते ऑफर करणार आहेत फ्लेक्झिबल मंथली ऍव्हरेज बॅलन्स रिक्वायरमेंट सुद्धा. तर त्यामध्ये फ्री कॅश डिपॉझिट अप टू ₹5 लाख पर मंथ. ओके, आणि 10 फ्री ट्रान्झॅक्शन सुद्धा राहणार आहे, जे की आहे RTGS, NEFT, IMPS DD ट्रान्झॅक्शन मंथली त्याच्यामध्ये मिळणार आहे, 10 मिळणार आहे फ्री. नेक्स्ट आहे अकाउंट होल्डर हे अनलिमिटेड फ्री NEFT ट्रान्झॅक्शन सुद्धा एन्जॉय करू शकतात त्यामध्ये, आणि इंटरनेट बँकिंग आणि बंधन ऍप जे राहणार आहे त्यावर. ओके, त्याच्यामध्ये 40 फ्री चेक लीव्स पर मंथ हे सुद्धा प्रोव्हाइड करणार आहेत हे अवनी जे आहे ते बँक अकाउंट. ओके, हे जे सेव्हिंग्स अकाउंट आहे ते. प्रिफरेन्शियल प्राइसिंग काय आहे त्यामध्ये, अवनी अकाउंट होल्डर यांना बेनिफिट मिळणार आहे फ्रॉम 25% डिस्काउंट ऑन लॉकर रेंटल चार्जेस. तर जे लॉकर रेंटल चार्जेस आहे त्यामध्ये जे अकाउंट होल्डर्स राहणार आहे अवनीचे, तर त्यांना 25% डिस्काउंट मिळणार आहे. आणि जे गोल्ड लोन्स आहे, गोल्ड लोन्स कोणी घेतं तर त्यावर त्यांना 50% डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे प्रोसेसिंग फीज वर. तर हे सगळे बेनिफिट्स मिळणार आहेत या अवनी सेव्हिंग्स अकाउंटवर. नेक्स्ट आहे आता हेल्थ आणि वेलनेस सर्व्हिसेसवर काय बेनिफिट मिळणार आहे, तर त्यामध्ये प्राइसिंग जे आहे ऑन टेली कन्सल्टेशन सर्व्हिसेस, तर हे ऑफर करणार आहे त्यांना स्वास्थ्य थ्रू. ओके, स्वास्थ्य थ्रू त्यांना प्रोव्हाइड करणार आहे, ऑफर करणार आहे सर्व्हिसेस टेली कन्सल्टेशनचे, ज्याच्यामध्ये ऑप्शन रेंज राहणार आहे ₹365 पर इयर फ्रॉम टेली कन्सल्टेशन टू ₹790 पर इयर फॉर पॅकेज, ज्याच्यामध्ये इन्क्लूड राहणार आहे टेली कन्सल्टेशन, योगा, वेलनेस आणि फुल बॉडी हेल्थ चेकअप सुद्धा. तर हे काही बेनिफिट्स आहे अवनी सेव्हिंग्स अकाउंटचे. तर हे फुल्ली स्पेसिफिकली डिझाईन करण्यात आलेली आहे वुमेन्स करता आणि ही इंट्रोड्यूस केलेली आहे बंधन बँकने. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे युनियन गव्हर्नमेंट यांनी अनाउन्स केलेले आहे क्रिएशन करण्याकरता 5 नवीन डिस्ट्रिक्ट लडाख मध्ये. तर कोणते 5 नवीन डिस्ट्रिक्ट आहे, काय नाव आहे त्यांचे बघूया. तर युनियन होम मिनिस्टर अमित शहा यांनी अनाउन्स केलेले आहे क्रिएट करण्याकरता 5 नवीन डिस्ट्रिक्ट युनियन टेरिटरी लडाख मध्ये. तर त्या नवीन डिस्ट्रिक्टचे नाव आहे झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग. ओके, तर हे 5 डिस्ट्रिक्टचे नाव आहेत. तर या 5 नवीन डिस्ट्रिक्टचे जे क्रिएशन आहे त्याचं अनाउन्समेंट केलेलं आहे युनियन होम मिनिस्टर अमित शहा यांनी. तर हे जे करंट स्टेटस आहे लडाखचं त्याच्यामध्ये बघून घेऊया की लडाखचे आधी किती त्यामध्ये डिस्ट्रिक्ट होते. तर लडाखचे फक्त 2च डिस्ट्रिक्ट आहे, ज्यांचं नाव आहे लेह आणि कारगिल.
तर या अनाउन्समेंटच्या आधी फक्त 2च डिस्ट्रिक्ट होते, लेह आणि कारगिल, आणि आता आणखी 5 नवीन डिस्ट्रिक्टचे अनाउन्समेंट झालेलं आहे. आणि ते का बरं झालेलं आहे, ज्याच्यामुळे नवीन डिस्ट्रिक्ट जे होणार आहे त्यामुळे हेल्प मिळेल ऍड्रेस करण्याकरता चॅलेंजेस फेस्ड बाय डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन रिचिंग रिमोट अँड इनएक्सेसिबल एरियाज. ओके, तर हा जो सिग्निफिकन्स आहे काय आहे त्याच्यामध्ये, हा डिसिजन जो आहे जो मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनी घेतलेला आहे, यामध्ये एक्सपेक्टेड आहे contribute significantly to the all round development of Leh by improving ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इफिशियन्सीला इम्प्रूव्ह करणे आणि एन्श्युअर करणे की बेटर डिलिव्हरी गव्हर्नमेंट सर्व्हिसेस. ओके, गव्हर्नमेंट सर्व्हिसेसची बेटर डिलिव्हरी सुद्धा तिथे एन्श्युअर करण्यात आलेली आहे. तर हा याचा सिग्निफिकन्स आहे. सोबतच युनियन होम मिनिस्टर अमित शहा यांनी नवीन 5 डिस्ट्रिक्ट जे आहे युनियन टेरिटरी लडाख इथे अनाउन्स केलेले आहे. त्याचं नाव आहे नवीन डिस्ट्रिक्टचं झास्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग. ओके, ऑलरेडी 2 डिस्ट्रिक्ट आहे लडाख मध्ये, त्याचं नाव आहे लेह आणि कारगिल. नेक्स्ट न्यूज बघूया आपण, क्वेश्चन बघूया. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन आहे विच क्रिकेटर, कोणत्या क्रिकेटरने रिटायरमेंट अनाउन्स केलेली आहे फ्रॉम ऑल फॉर्मॅट्स ऑफ इंटरनॅशनल अँड डोमेस्टिक क्रिकेट मधनं. तर ते आहे शिखर धवन. शिखर धवन यांनी अनाउन्समेंट केलेली आहे त्यांची रिटायरमेंट फ्रॉम इंटरनॅशनल अँड डोमेस्टिक क्रिकेट मधल्या ऑल फॉर्मॅट्स मधनं. नेक्स्ट न्यूज बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या टीमने जिंकलेला आहे फर्स्ट एव्हर टीम टायटल इन अंडर 17 रेसलिंग वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप मध्ये. तर जे की झालेलं आहे जॉर्डन मध्ये. तर ते आहे इंडियाने क्लिंच केलेला आहे, जिंकलेला आहे फर्स्ट एव्हर टीम टायटल अंडर 17 वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपचं. नेक्स्ट क्वेश्चन विच कंट्री पार्टिसिपेटेड इन द 10th एडिशन ऑफ द जॉइंट मिलिटरी एक्सरसाइज मित्र शक्ती. तर मित्र शक्ती ही जॉइंट मिलिटरी एक्सरसाइज आहे बिटवीन इंडिया अँड श्रीलंकाची. आणि या वर्षीचा जो एडिशन झालेला आहे तो 10th एडिशन झालेला आहे. आणि प्रिव्हियस जो एडिशन झालेला होता तो नोव्हेंबर 2023 मध्ये झालेला होता आणि तो झालेला होता पुणे मध्ये. ओके, आणि ही जी एक्सरसाइज आहे ही अल्टरनेटली कंडक्ट करण्यात येते इंडिया आणि श्रीलंकामध्ये. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द न्यूली अप्रूव्ड पेन्शन स्कीम. तर न्यूली अप्रूव्ड पेन्शन स्कीम जी आहे ती कोणती आहे, जी की युनियन कॅबिनेटनी अप्रुव्हल दिलेला आहे. त्यामध्ये बेनिफिट मिळणार आहे 2.3 मिलियन सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईजला. तर तिचं नाव आहे युनिफाईड पेन्शन स्कीम. नेक्स्ट विच कंट्री वोन द सिल्वर मेडल. कोणत्या कंट्रीने सिल्वर मेडल वोन केलेला आहे इन द मरुभा कप अँड एशियन सर्फिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये. तर ते आहे इंडिया. Who won the under 15 गर्ल्स सिंगलचं टायटल. अंडर 15 गर्ल्स सिंगलचं टायटल कोणी जिंकलेलं आहे एशिया अंडर 17 आणि अंडर 15 ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप मध्ये. तर त्यांचं नाव आहे तन्वी पात्री. How much funding has REC committed to provide for JNPS infrastructure project. तर REC यांनी किती फंडिंग जी आहे ती प्रोव्हाइड केलेली आहे, कमिट केलेला आहे प्रोव्हाइड करण्याकरता JNPA चे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट करता, ज्याच्या अंडर देअर रिसेंट MOU. तर त्यांची जी रिसेंट MOU झालेला आहे त्यामध्ये किती कमिट केलेली आहे त्यांनी अप टू ₹45,000 करोड. तर एवढा फंड ते प्रोव्हाइड करणार आहे JNPA च्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट करता. व्हॉट इज द नेम ऑफ द न्यू सेव्हिंग अकाउंट, जे की बंधन बँकने लॉन्च केलेलं आहे. स्पेसिफिकली डिझाईन आहे ते वुमेन करतात. त्याचं नाव आहे अग्नी. नेक्स्ट आहे हाऊ मेनी न्यू डिस्ट्रिक्ट वेअर अनाउन्स. किती नवीन डिस्ट्रिक्ट अनाउन्स करण्यात आलेले आहे युनियन टेरिटरी ऑफ लडाख साठी आणि युनियन होम मिनिस्टर अमित शहा यांनी अनाउन्स केलेले आहे. तर 5. ओके, 5 नवीन डिस्ट्रिक्टचे क्रिएशन करता अनाउन्समेंट झालेली आहे. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि आमची न्यू बॅच स्टार्ट झालेली आहे नारायणनगर ब्रँच इथे सकाळी 7 वाजता असते. सो तुम्ही तिथे जॉईन करू शकता बॅचेस. थँक्यू.